प्यावं, काय खावं, काय नाही. तसा पूर अजून आलेला नाही. इतका पूर आलेला आहे आणि इतकं नुकसान झालेलं आहे. लोकांच्या ड्रीप सगळ्या वाहून गेलेल्या आहेत. चला आम्ही पुन्हा 5 बार होते तर 1 बार पैसे येत नाही याचा जसं विचार करा. आता नुकसान झाले आमचे, सर पाऊस पडलाय. आता मागून थायचं ना, मग काहीच नाही, देऊन निघाले हो काय गटल्यावर पेला गेले. माझ्या लेकाला काय नाही होतं, खारा भरला गेला, खाय पडते भांडे 5 घंटे होते, दोन्हीकडे सामान नेले. महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. मुसळधार पावसानं मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय. आधीच शेती पिकांना दर मिळत नाही. या पावसाळी नुकसानानं शेतकरी मिठाकुटीला आला. आमची एवढी बिकट परिस्थिती झाली तरी कोणी आलं नाही. हातातोंडाशी आलेला घास हिरवून घेतला. पण आता तुमच्यावरच आशा आहे आमची शेतकऱ्यांची, तर सरसगट 40 ते 50 हजार रुपये हेक्टरची मागणी करतो. संपूर्ण गावाचे पंचनामे व्हायला पाहिजे, हीच आमची नम्र विनंती. नाही तर आम्हाला उद्या परवा आम्ही आत्मदहन करू. त्याचवेळी पावसामुळे राज्यातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. या खड्ड्यांमध्ये निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. राज्यासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. निधी अभावी योजनांना ब्रेक लागला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे, नुकसान भरपाईचा प्रश्न गंभीर आहे. पण हे सगळं सुरू असताना राज्यातील राज्यकर्ते मात्र कबूतर, हत्ती, गोवंश, बकरे, कोंबडे या वेगळ्या वेगळ्या विषयांच्या चर्चेत गुंग असल्याचं चित्र आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणेंनी तर यात वराह जयंतीची भर घातली. त्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं चित्र आहे. नवी मुंबईकडे मी असणार स्वतः, एक आमंत्रण मला वराह जयंतीच्या माझ्याकडे आहे, म्हणून ती साजरा करण्यासाठी, आरती करण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे. म्हणून जास्तीत जास्त हिंदू समाजाने कानाकोपऱ्यात ही साजरी करावी. कोणी कुठेही या संबंधित कुठल्याही पद्धतीचा विरोध करत असेल आमच्या वराह देवाला, त्याला चोख प्रतिउत्तर आमचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल. किंबहुना नितेश राणेंनी मला वाटते की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा. दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो, तसं वराह जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः वराह अवतारामध्ये वावरावं. फार चांगली गोष्ट असेल, मी त्यांचं अभिनंदन करते. पाऊस शेतकरी सामान्यांचा बळी घेत असताना राजकीय मंडळींना त्याचं किंचितही सोयरसूतक नाही का, असा सवाल त्यातून उपस्थित होतोय. कबुतरं, हत्ती, गोवंश, चिकन, मटण आणि वराह हे खरंच माणसाच्या जगण्या मरण्यापेक्षा नेत्यांना जास्त महत्वाचे वाटतात का, हा प्रश्न यातून उपस्थित होतोय. कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात. एवढी आज रेल्वे खाली माणसं जात आहेत, इतर सगळी काय आपण त्याला खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्वाचे आहेत. कबुतरं, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. इथं माणसं मरत आहेत, इथं पूर आलाय, ढगफुटी झाली, शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे. उद्या बैलपोळा आहे, शेतकऱ्यांचा काळजातला सण, आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. हे राहिलं बाजूला. ना आता काहीतरी दिशाभूल करायची जरी असतील, पण हे वराह जयंती तुम्ही नाही पाहिली, कधी पाहिली? मी पण नाही पाहिली. मुसळधार पाऊस आणि नुकसानाचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. अशावेळी जबाबदार नेत्यांकडून शेतकऱ्यांनी सामान्यांच्या मदतीसाठी धावणं आवश्यक आहे. पण आजच्या घडीला अजून तरी कुणी शेतकऱ्यांच्या अश्रू पुसायला येताना दिसत नाही. त्याऐवजी बहुसंख्य लोकांसाठी निरर्थक असलेल्या गोष्टींकडे लोकांचं लक्ष वेधण्याचे प्रयत्न कृषी प्रधान म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या देशासाठी आणि शेतकऱ्याला बळीराजा म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी निश्चितच घोषणावह आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.